शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिरूर तालुक्यातील शिरूर ग्रामीण व पंचक्रोशीतील गावांचा दौरा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी केला। यावेळी तरडोबाची वाडी येथे झालेल्या कार्यक्रमावेळी महायुतीचे सर्व पक्ष व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, भाजप नेत्या जयश्रीताई पलांडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचरणे, माजी नगरसेवक नितीन पाचरणे, राष्ट्रवादीच्या जिल्हा महिलाध्यक्ष मोनिका हरगुडे, युवासेना जिल्हाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, पंचायत समितीचे माजी सभापती दादा पाटील घावटे, भाजप तालुकाध्यक्ष प्रदीप सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, रवींद्र करंजखिले, एकनाथ शेलार, पैलवान रामभाऊ सासवडे, कैलास सोनवणे, दत्ता गिलबिले, संतोष वरपे तसेच तरडोबा वाडीचे सरपंच जगदीश पाचरणे, उपसरपंच अमोल देवकाते, ग्रामपंचायत सदस्य विवेक पाडळे, प्रज्योत पाचरणे, संदीप पवार, संपत खरबस, पद्निका कर्डिले, चंदा पवार, रेखा पवार, रावसाहेब गडदरे, जालिंदर पवार, विजय गुंजाळ, गणेश सटाले, गोपीनाथ पोटावळे, राजू शेख, सतीश पवार, बाळकृष्ण पवार, अनिकेत पाचरणे आदी उपस्थित होते। यावेळी नेमके काय म्हणाले आढळराव पाटील व तरडोबा वाडीचे ग्रामस्थ याचाच आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे चिन्ह घेऊन मी या ठिकाणी निवडणुकीला उभा आहे। आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांची मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी मी आलो। तुम्ही पाहताय इतका कडक उन्हाळा, एवढ्या उन्हात सुद्धा आपण मोठ्या संख्येने ह्या गावामध्ये उपस्थित आहात आणि माझ्यासोबत उपस्थित असलेले आमचे सगळे सहकारी, मी आता नाव कोणाचे घेत नाही, सगळे उपस्थित असलेले माझे सगळे ग्रामस्थ, इथं आल्यानंतर मला आवर्जून आठवण येते, उल्लेख करावासा वाटतो ते माझे अतिशय जवळचे सहकारी लोकनेते स्वर्गीय बाबूरावजी पाचरणे। ही अशी व्यक्ती होती ह्या तालुक्यामध्ये, तालुक्याचं राजकारण, तालुक्याचं समाजकारण, तालुक्याचं विकासकारण या सगळ्यांना वेगळी दिशा दाखवायचं काम बाबूरावजींच्या हातात होतं। भले पराभव झाला असेल, बाबूरावजींच्या मनात जय पराजय ह्या गोष्टीला महत्त्व नव्हतं, जसं माझ्याही मनात आहे। त्यांचा माझा पराभव एकाच वेळेला झाला। मी सुद्धा पराभव मनावर न घेता, आमचा मुळातच जन्म लोकांमध्ये राहण्यासाठी, आमचे बांधिलकी लोकांसाठी, जनतेशी आहे, लोकांच्या सेवेचा व्रत घेऊन आम्ही लोकांमध्ये राहिलो। ज्या ज्या गावात जातो मी शिरूर तालुक्यामध्ये, त्या गावामध्ये आदरणीय बाबूरावांचे नाव अतिशय आदराने घेतलं जातं। आमची एक काळ होता, थोड्या काळासाठी जरी आम्ही एकमेकाच्या विरोधी असलो, माझ्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मला माझा भारत देश घडवायचा, मग बारीक सारीक गोष्टींमध्ये लक्ष घालायचं। आता कसं माझ्याकडे बघा तो डेटा आलाय, म्हणजे भाजपच्या कार्यालयामधूनच एक ॲप आलंय, जरांना पाठवलं। तर माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून गेल्या 5-10 वर्षामध्ये काय काय ठळक, जलजीवन मिशनमध्ये 138 म्हणजे 1,38,169 गावांमध्ये नळ पोहोचले। हे 12 केंद्र केलेले, त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होतो। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी हा 1,84,145 लोकांना आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 2 लाख लोकांना 6,000 रुपये प्रत्येक वर्षाला मिळतात। मला कोल्ह्यांना विनंती करायची, हिशोब करत बसा, 1,84,145 लोकांना 6,000 रुपये प्रतिवर्षी। स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत आपण एकूण 70,967 टॉयलेट आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रधानमंत्री स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत बांधले गेलेले आहेत।
प्रधानमंत्री सौभाग्य योजना तुमच्या महिलांसाठी जी योजना आहे ताई, ती 100% कनेक्शन झालेले आहेत गॅस. तर कुठल्या ती माहिती नव्हती योजना, पण ती 100% त्याचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 14,64,473 बेनिफिशरीला ही योजना पोचलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजना आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 54,306 घरं बांधली. 54,306. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 95 रोड आपल्या या मतदारसंघामध्ये 8-9 वर्षामध्ये 95 रस्त्याची कामं झाली फक्त शिरूर लोकसभा मतदार. मी महाराष्ट्र समान भारत योजना 3,39,842 लोकांना ही योजना पोचलेली आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 61,054 लोकांची त्याचं रजिस्ट्रेशन झालंय, त्यांना काम चालू. अशा योजना आहे की ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणामध्ये ओळखलं जायचं. दुर्दैवानं ते आज त्यांची प्रेरणा आपल्या गावाला, मला, राहुल दादा आणि सगळ्यांना, आणि त्यांच्याच शिकवणीचा मार्ग घेऊन राहुल असेल, आपण सगळेजण पुढे जातो. आज निवडणुकीला उभं राहताना मला आवर्जून सांगावं असं वाटतं, ही निवडणूक जसं आज प्रतिभादादांना सांगितलं, ही निवडणूक आहे नुसतं एखाद्या माणसानं सोशल मीडियावर किंवा लोकांना काही सांगितलं, भावनेला हात घातला आणि निवडणूक जिंकली, जसं गेल्या वेळेला जिंकली, तसं करून चालणार नाही. कारण तसं केल्यानं आपला मतदारसंघ 5 वर्ष मागे जातो. प्रदीपदादा असतील, आबा सोनवणे असतील, ही सगळी मंडळी, आणि आत्ताच्या काळामध्ये पाहिलं तेच सरकार. पण त्या सरकारमध्ये एक पार्टनर वाढल्यामुळं अजून बळकटी आली आणि तालुक्याच्या विकासाला एक वेगळं राजकारण, वेगळं समाजकारण आणि समीकरण आपल्याला दिसून आलं. शब्दाचा पक्का, निर्णय घेण्यामध्ये धमक असलेला नेता म्हणून अजयदादांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला. ते पालकमंत्री झाले. आपल्या कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे. आपल्या कार्यकर्त्याला ताकद जर द्यायची असेल तर त्याला विकास कामाचा मार्ग दाखवला पाहिजे. तो मार्ग म्हणजे निधी. रविबापू काळेसारख्या सर्वसामान्य तालुका अध्यक्षाला 20-20, 22-22 कोटी निधी देऊन ताकद करून उभं करणं, संघटना वाढवणं, संघटना वाढवणं आहे. त्याच्या पाठीमागचा उद्देश काय नुसतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे असं नव्हे. तो निधी गावागावामध्ये गेला पाहिजे, अशा प्रकारचं काम. जरी प्रत्येक गावात निधी पोचला नाही तर लोकांच्या अडीअडचणीला आणि मदतीला जाऊन जाणं गरजेचं असतं. आता कुठेतरी सांगितलं की इथं ते आलेच नाही, अहो इथून खाली कुठल्याच गावात आले नाही. मग असा लोकप्रतिनिधी पुन्हा मतदान मागायला येतोय, पुन्हा निवडणुकीला उभं राहतोय. एकाही गावात निधी नाही, एकाही गावात भेटी नाही, एकाही गावात दौरे नाही, गाव भेट दौरा नाही. मग अशा माणसानं उभं का राहावं हेच मला कळतं. लोकांच्या भावनांना तर कुठेतरी त्यांनी विचार करायला पाहिजे की माझ्या ग्रामीण भागातल्या, माझ्या शहरी भागातल्या लोकांना काय वाटत असेल. मी नुसता भाषणं करून, संसदेत भाषणं करून, कांद्याचे प्रश्न उठून लोकांची जर मतं मागत असतील तर लोकसुद्धा एवढी वेळी नाहीत. लोक सुज्ञ आहेत. गेल्या 5 वर्षाचं जर तुम्ही राजकारण पाहिलं, राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला किती निधी आला. राहुलदादा पाचारने माझ्याबरोबर जिल्हा नियोजन मंडळामध्ये होते. त्यांची सुद्धा धडपड की बाबुरावजींच्या पश्चात त्यांचा वारसा पुढं चालवायचा असेल तर विकास कामाला सुद्धा हात घातला पाहिजे. आणि त्यानं हे आपले मस्तपैकी शूटिंग करत बसायचे आणि कोणाचा ट्रान्सफर जळाला ना ते लोक माझ्याकडे यायचे. कोणाकडे तहसीलदाराचं काम असेल ना तर लोक माझ्याकडे यायचे, मजा करायला हा तिकडे. मग हा सगळा विचार करून आपल्याला विचार करावा लागेल की उद्या ही केंद्राची, केंद्र सरकार निवडायचं, केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला काम आणायचं. नरेंद्र मोदीजींचा आपण विचार करा. गेल्या 10 वर्षामध्ये जगातल्या कुठल्याही देशामध्ये
इतका शक्तिशाली नेता कुठल्याच देशाला कधीच मिळाला नाही. भारताचं सोडूनच द्या, अमेरिका देश हा आपल्यापेक्षा 3 पटीनं मोठा आहे, क्षेत्र तिप्पट मोठं आहे. अमेरिका देशाची लोकसंख्या तिप्पट कमी आहे आपल्यापेक्षा. इतका शक्तिशाली प्रचंड जवळ नाही म्हटलं तरी 1200 कोटी रुपयाचा नाही. आता ही ताकद आपल्याला भविष्यामध्ये पण तीच असणार, सरकार तेच येणार आहे. आता फरक एवढाच आहे की निवडून आल्यावर याच्यापेक्षा जास्त ताकद आपल्याला पालकमंत्र्याच्या माध्यमातून, देवेंद्रजींच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून मिळणार. ते नुसते DPDC, नुसते 25-15 नुसते नियोजन मंडळाचा पैसा याच्यावर करून चालणार नाही हो. आम्हाला कुठेतरी तालुक्याचा लॉंग टर्म भविष्याचा वेध घेणाऱ्या योजना आणल्या पाहिजे. आता मगाशी तिथे फिरत असताना रामलिंग असेल किंवा त्या परिसरामध्ये विषय मांडण्यात आले किंवा तिथं आम्हाला पाणी नाही. बाबुराव नगरमध्ये आम्हाला दोन तीन टाक्या पाहिजेत मोठ्या. पाण्याचं आरक्षण वाढवून मिळालं पाहिजे. ते कायमस्वरूपी निदान पाण्याची, पिण्याच्या पाण्याचंही जर झालं पाहिजे. तर मला सांगा, उद्या अमोल कोल्हे काय करू शकतो याच्यावर? त्यांना वेळ मिळाला पाहिजे ना, त्यांना कळलं पाहिजे ना तरडोबाची वाडी कुठे आहे, रविवार कुठे, त्यांना काय शिकवलं किती वेळेला काय माहिती. निदान तरडोबाची वाडी तरी सांगायला पाहिजे होतं. असा माणूस निवडून आला तर किती नुकसान होतं आपण हे गेल्या 5 वर्ष. पण आम्ही जागरूक आहे. मी जरी खासदार नव्हतो, आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील तोडोबाच्या वाडी या गावामध्ये आहेत माजी आमदार कैलासवासी बाबुरावजी पाचरणे साहेब यांचं हे गाव आहे. या ठिकाणी सरपंच, उपसरपंच हे सर्वजण आहेत. आढराव पाटील आज आपल्या गावामध्ये आले होते. सरपंच साहेब, काय सांगाल, काय तुम्ही मागण्या केल्या आणि कशी परिस्थिती आहे आपली लोकसभेची? मागणी मागच्या काही वर्षात आम्ही ज्या मागण्या केल्या त्या आढराव दादांनी आम्हाला दिल्या आणि इथून पुढेही त्यांनी सांगितलं मगाशीच की तुम्हाला काहीच कमी पडून देणार नाही, तुम्हाला जे काही तुमचे प्रस्ताव येतील त्या प्रस्तावाच्या माध्यमातून लोकांच्या ज्या मागणी असतील त्या पूर्ण करू. सरपंच, आपण काय सांगाल, मगाशी अमोल कोल्हे साहेबांनी मोठा निधी दिलाय, तुम्ही सांगितलं मगाशी, काही डस्टबिन काय म्हटले? कोल्हे साहेबांनी निवडून आल्यानंतर परत एकदाही आमच्या वाडीत आलेले नाही आणि कसलाही निधी 1 रुपयाचा दिलेला नाही. आणि आढराव दादांनी आम्हाला ज्या वेळेस आढराव दादा खासदार होते त्यावेळेस घंटागाडी, सभामंडप अशी कामं दिलेली. मागच्याच वर्षी भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना नदीला पाणी नव्हतं, त्यावेळेस आमचे सरपंच असताना आता पाचरणे असताना यांनी पाठपुरावा केल्यानंतर तरीही नदीला पाणी न आल्यामुळे जनावरांच्या पिण्याचं हाल झालं, शेतीचं पाणी नव्हतं, माणसांना प्यायला पाणी नव्हतं. त्या काळात आमचे सरपंचांनी राहुलदादा पाचरणे यांना फोन लावला असता आढरावदादांच्या माध्यमातून आढरावदादांनी त्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला पाणी उपलब्ध झालं. मग जो जनतेची कामं करतोय, विकासाचं काम करतोय, त्या माणसाला निवडून दिलं पाहिजे का नुसती मालिका करणाऱ्या माणसाला निवडून दिलं पाहिजे? तुम्हाला किती निधी दिला आणि कोल्हे साहेबांनी किती दिलं तुम्हाला? कोल्हे साहेबांनी आम्हाला 1 रुपया निधी दिलेला नाही. आता आमच्या गावात कमीत कमी भरपूर अशी विकास कामं झालेली. तुम्ही आता पाहिले रोडची कामं आहे, मंदिर परिसर आहे, बापनामाळा आहे, बागाड रोड आहे, समतानगर रस्ता आहे. हे जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत राहुलदादा पाचरणे आमचे नेते यांच्या मार्फत झालेले आणि आढराव दादा आणि रवी पोकाळे यांच्या सहकार्याने ती कामं आमच्या गावात आलेली. त्यामुळे आढराव दादांनी आमच्या गावाच्या विकासात भर घालण्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून दिलाय. यापुढेही ते आम्हाला भरघोस असा निधी देणार आहे. आता तुमच्या समोरच त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि ते शब्द पाळतील हे आम्हाला गॅरंटी. दादाची सध्या आणि आढळराव दादांनी आपल्यासाठी भरपूर कामं केलेली आहेत आणि आम्ही सरपंच असताना सगळं आढळराव दादांनी आम्हाला रोडला निधी भरपूर दिलेला आहे. कोल्हे साहेबांनी निधी दिला? 1 रुपयाचा निधी नाही दिला ना आजपर्यंत. गावात सगळं फिरकलेलं नाही. आता काय नेमकं तुमचं मतदारांनी आता काय मागणी काय केली दादांना? काय मागणी? दादा म्हणले ना आम्हाला आम्ही निवडून आल्यानंतर गावाचा तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देणार आहे. राहुल दादाच्या मार्फत आम्ही निधी देणार. तुम्हाला आता आमदार साहेबांची कमी भासते का? हो, 100% आम्हाला सगळ्यांसाठी, सगळ्यांना बेस्ट. अख्खा तालुका आज त्यांच्या आठवणीत आहे. त्यांचं जे काम होतं लोकांमध्ये जाऊन लोकांच्या मागणीनुसार काम करायचं किंवा लोकांच्या सुखदुःखात राहायचं किंवा अजून काही वैयक्तिक कामं असतील किंवा काही एखादा माणूस अडचणीत आल्याच्या नंतर त्याचा मार्ग लावायचा किंवा त्याचा फॉलोअप घेऊन परत त्याचं काम झाल्याच्या नंतर साहेब सुद्धा परत त्याला फोन करून सांगायचे किंवा तुझं असं काम झालंय, काय अडचण नाही.